अयोध्यामध्ये राम मंदिराचं प्राण प्रतिष्ठान आहे ना, तर त्याच्यामुळे आमच्या नंदुरबार शहरामध्ये खूपच मोठी रॅली निघालेली आहे. बाया माणसं बघा, शेवटी बघा तुम्ही व्हिडिओमध्ये रॅली. चला तर मग आज बनवूया मुगाची डाळ आणि टमाटा घालून कांद्याची पात. तर बघा, इथं मी कांद्याची पात कापून घेतलेली आहे निवडून, आणि एक टमाटा घेतलेला आहे. डाळ घेतलेली ती पण धुवून घेणार आहे, आणि आता ही कापलेली कांद्याची पात पण मी धुवून घेणार आहे. टमाटा पण धुवून कापून घेणार आहे. तर चला, हे बघा टमाटा छान कापून घेतला मी. लसणाच्या पाकळ्या पण निवडून घेतल्या, डाळ पण धुवून घेतली, आणि कांद्याची पात पण धुवून घेतली मी इथं. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी साहित्य फक्त आपल्याला जिरं, हळद आणि चटणी लागणार आहे. मी शेंगदाणे काय टाकणार नाही आहे, कारण की रस्साची नाही करायची, मला सुकी भाजी करायची आहे. तर चला, गॅस पेटून कढई ठेवलेली मी, त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकलं आणि लसणाच्या पाकळ्या टाकल्या. त्यानंतर टमाटे पण टाकले मी, एकत्रच टाकून दिलं सर्व. आता मिक्स करून घेतलेले. आता इथं कांद्याची पात थोडी थोडी टाकायची आहे. हाताने मी थोडी थोडी टाकते, कारण की नितरायला ठेवली आहे ना, खाली तिचं पाणी राहतं म्हणून. मग आणि कांद्याची पातचं आहे ना, आधीच पाणी सुटतं, शिजायला टाकले का तिचं पाणी सुटतं, म्हणून मी नितरायला ठेवून दिलेली तिला, आणि अशा हाताने टाकते, जेणेकरून थोडं पाणी बी राहिलं ना तर खालीच राहून जाईल ते, त्याच्यासाठी. खूप छान लागते अशी सुकी कांद्याची पात पण. आमच्या घरी सर्वांना आवडते, यांना पण आवडते, मला पण, आणि राकेशला पण आवडते कांद्याची पात. तर चला, आता मी इथं डाळ टाकणार आहे, मुगाची डाळ. आणि हे बघा, ही डाळ टाकली ना मी, आता फक्त थोडीशी अशी मिक्स करून देणार आहे, कारण की ना मिक्स करता येणार नाही, कढई छोटी आहे आणि मिक्स करताना खाली पडेल. त्याच्यासाठी मी आता फक्त अशी पसरून देणार आहे आणि झाकून देणार आहे. ती आहे ना आपोआप खाली बसते, आणि मग आपल्याला असं मिक्स करायला इझी मिक्स करता येतं, मग आपल्याला पडत नाही, काही नाही. आता मी अशीच थोडंसं मीठ टाकणार आहे आता इथं, आणि मीठ टाकून मी झाकून देणार आहे. चला, आता आपल्याला इथं झाकण ठेवायचं आहे. बघू आता 5 मिनिटात बघू आपण आपली कांद्याची पात कशी झाली. ही बघा किती खाली खसकून गेली बघा, पाणी पण सुटतं तिचं. आणि आता याच पाण्यामध्ये ती शिजून जाईल, पाणी टाकायची आपल्याला काहीच गरज राहत नाही. हे पाणी उलट आपल्याला आहे ना आटू द्यावं लागेल आता. आता बघा किती इझी मिक्स करता येते, खूप छान मस्त. आता मी परत 2-5 मिनिटं झाकून देणार आहे. हे पाणी आटायला पाहिजे म्हणून अजून मी झाकणार आहे. इथं आहे ना आधी हळद टाकते मी, त्याच्यानंतर 1.5 चम्मच चटणी टाकायची आपल्याला इथं. आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय, आणि 5 मिनिटं अजून राहू द्यायचंय गॅसवरच.
आता जेवण तर झाली, पण कामं तर भरपूर बाकी आहे, अजून सर्व काही आवरायचं बाकी आहे. तर चला म्हटलं भांडी वगैरे सर्व काही मी डगमध्ये गोळा केलेली आहे. म्हटलं आधी गॅस ओटा पुसते, फरची पुसते, म्हणजे घर पुसते आणि त्यानंतरच मी भांडे घासणार आहे. कारण की मला आहे ना हे आवरल्याशिवाय मला चैनच पडत नाही. मग हे सर्व काही आवरून आता बघा गॅस ओटा पुसला गेलेला आहे. मी आता फरची पण पुसून घेते, त्यानंतरच मी आता भांडे घासणार आहे. रोजच असं पुसावं लागतं मला, कारण की आहे ना ही पांढरी फरची आहे ना आमच्या किचनमध्ये, पांढरी फरची आहे, तर मग ती रोजच मला पुसावी लागतं. हाल पण रोजच ती घरून मला रोजच पुसावे लागतात, कारण एक दिवस नाही पुसलं का मग ते आपल्यालाच कसं कसं होतं ते, म्हणून मी रोजच पुसून घेते. कधी कधी तर सकाळी 9 वाजता जर लवकर आवरलं गेलं तर मग सकाळी 9 वाजता पुसून घेते, नाहीतर मग असं जेवण वगैरे झालं का त्याच्यानंतरच मग मी पुसून घेते. बघा पाण्याची तहान लागली, लगेच उभं राहूनच पाणी पिऊन घेतलं. चला आता फरची पण पुसून घेते. आणि फरची पुसल्यावर आमच्या नंदुरबारमधून आहे ना आज मोठी रॅली निघणार होती, म्हणजे निघाली, पण माडीवाड्यातनं निघणार होती, पण त्या आमच्या नातूच्या असं झालेलं आहे ना, मग त्याच्यामुळे मग कशाला मग इकडनं बरं पण दिसत नाही, चांगलं वाटत नाही ना, मग गावामधून निघाली, मोठी रॅली निघाली गावामधून. तर झेंडे पण सगळीकडे ना भगवे झेंडे, ते पताका वगैरे सर्व काही एवढं म्हणजे ना खूप छान, गल्लीमध्ये एवढी छान गल्ली दिसते ना. आम्ही पण लावलेला आहे झेंडा, तर खूपच मस्त. आता भांडे घासणार. चला आवरला आता सगळं काय, फक्त भांडीच राहिली घासायची. तर आता पटापट पहिले उष्ट पाणी काढून घेते गाळणीमध्ये, आणि असं गाळणीमध्येच पाणी काढून घेते मी. आणि छोटीशी डस्टबिन केलेली मी तुम्हाला 2-3 वेळा दाखवलेली आहे. तर ती छोटीशी डस्टबिन बघा, प्लास्टिकची ती पिशवी, तिच्यामध्ये असं टाकून द्यायची आणि इथं भांडे घासायचं उष्ट सगळे याच्यामध्येच गोळा करते मी. हे छोटे मोठे भांडे सगळे काय असं उष्ट पाण्याने काढून घ्यायचे, म्हणजे आपल्याला घासायला आहे ना इजी पडतं, सोपं जातं मग. आणि आपले ते भांडा घासायचं लिक्विडचं पाणी केलेलं असतं ना, ते पण खराब होत नाही. मग मी आधी असं सर्व काय उष्ट काढून घेते, नंतरच मग भांडी. आणि ते लिक्विडचं आहे ना मी असं मस्त म्हणजे थोडंसं जास्तच पाणी करून घेते, आणि म्हणजे मग पटापट त्याच्यामध्ये भांडे घासता येतात आणि आपलं काम लवकर होतं, म्हणून मग असंच करते मी. हे बघा आता सर्व काही थोडंसं जास्तच पाणी करून घेतलेले, आता पटापट घासून घेणार आहे मी. आणि 2 पाणी केलेले बघा, या निळ्या टपमध्ये 1 पाणी केलेले, नंतर निळ्या टपमधून धुवून त्या तिकडे तो लाल टप आहे ना चॉकलेटी, त्याच्यामध्ये टाकणार. 2 टपांमध्ये मग पटपट धुतले पण जातात. या टपामधून त्या टपामध्ये टाकले का हे आता सर्व काही छोटे छोटे भांडे आधी घासून घेणार मी. मला आहे ना भांडे घासायला धुवायला खूप आवडतं, झाडायला पण आवडतं, पुसायला पण आवडतं, स्वयंपाक पण करायला आवडतं, पण मला ना भांडे लावायला खूपच कंटाळा येतो. ते टोपलं भरलेलं बघितलं का मला इतका कंटाळा येतो ना. आता मी घासून ठेवून देईल, नंतर 4 वाजता लावते मी भांडे, सर्व काय पाणी नितरलं का मग. आणि रात्री पण तसंच करते, रात्री घासून घेते मी आणि काही पण फडकं वरून झाकून देते आणि डगमध्येच नितरायला ठेवते. नंतर सकाळी उठल्यावर आपलं झाडझूड आंघोळ वगैरे झाले का तेव्हा मग भांडी लावून द्यायची, चहा ठेवून द्यायची, असं करते मी. अशी आहे माझी रुटीन. आता हे सर्व काही धुवून घेणार आहे मी भांडे, असंच आवरते मी पटापट. कोणाला भांडे लावायचा कंटाळा येत असेल का, पण मला खूपच कंटाळा येतो भांडे लावायचा. भांडे लावायचं म्हणजे एवढं संकट पडून जातं माझ्यावर. आज तर राकेश कुठं बाहेर गेलेला होता ना, ते राम मंदिरचं काय आहे म्हणून तो तिकडेच फिरतोय आज. तर आज राकेशचा काय स्वयंपाक नाही करायचा होता मला. आज फक्त आमचा स्वयंपाक होता, कांद्याची पात बनवली, चपात्या बनवल्या. मग आज काय एवढं बनवायचं नव्हतं. सकाळी चहा बिस्किटं खाऊन घेतले होते आम्ही. तर
हे बघा आधी छोटे छोटे सर्व घासून घेतले. आता पहिले ते धुवून घेते, मग हे मोठे घासणार मी. टोपलं पण लगेच घासते, लगेच धुवून घेते, म्हणजे टोपलं पण खराब होत नाही. मग असं रोज कधी घासून धुवून घेतलं तर. किती वर्षापासूनचं आहे माझं हे टोपलं. नवीनच निघाले होते तेव्हा घेतलं होतं. माझं आहे ना स्टीलचं पण आहे, पण ते नाही आता वरती येत राहताना मग हेच वापरते मी. किती वर्षापासूनचं आहे, पण जसंच्या तसं आहे माझं. कपबशा आणि वेगळ्याच ठेवते मी. या भांड्यांमध्ये मी कपबशा ठेवतच नाही. वेगळ्या एक प्लास्टिकचं असं जाडीचं टोपली घ्यायची, नाहीतर मग असं कटोर गार्डनमध्ये ठेवलेले आहेत मी. आणि मग प्लास्टिकच्या टपामध्ये असं वेगळंच ठेवते, म्हणजे हे आटा मेकर पण वेगळंच काढून घेते भांड्यांमध्ये. मग भांडे काढायला गेलं आणि कधी फुटलं तर एवढं महागाचं, म्हणून ते पण वेगळंच ठेवते मी. रोज नाही भिजत मी त्याच्यामध्ये, कधी कधी भिजते. पण खूप छान राहतं, पटकन पीठ भिजलं जातं. घाई गर्दीच्या कामामध्ये खूपच मस्त आहे ते. मला खूपच आवडलं ते. घासले गेले भांडे आता माझे. आता थोडा वेळ मी ना एखाद व्हिडिओचा पार्ट एडिटिंग करणार. तेवढ्यात 4 वाजून जाते. नंतर मग मी चहा पाणी झाडझूड परत. आज तर मी 9 वाजता व्हिडिओला सुरुवात केली होती, कारण की आज 6 वाजता उठले होते मी. लवकर उठले होते आज, बरं वाटत होतं. मग 6 वाजताच उठले होते. पण सकाळपासून तर 3 वाजेपर्यंत काहीच जमत नाही, कारण सकाळपासून उठल्या पहिले सर्व काय झाडझूड करायचं, सडा रांगोळी करायचं, नंतर रांगोळ करायची, देवपूजा करायची, दरवाजाची उंबरठ्याची पूजा करायची. त्यानंतर मग चहा पाणी, नंतर मग नाश्ता. आमचा वेगळा नाश्ता असतो, राकेशचा वेगळा असतो. त्याच्या आता जिमचं डाएट करतोय ना तो आता डाएट करतोय ना, मग त्याचा वेगळाच नाश्ता राहतो. कधी दुपारी चिकन आणि राईस खातो, रात्री पण चिकन आणि राईस खातो कधी कधी. असं डाएटचं चालू राहतं त्याच्यावाला, म्हणून मग त्याचं वेगळंच रोज काही बनवावं लागतं. नंतर आमचं दुपारचं जेवण वेगळं बनावं लागतं. 3 ते 4 वेळा मला आता स्वयंपाकच करावा लागतो, म्हणून एकदाचे भांडे येते. एकदाची एवढी भांडे घासावी लागतं मला. परत संध्याकाळी चहा पाण्याचे निघणार, ते पण लगेच मी घासणार. नंतर रात्रीचे पण लगेच मी घासणार. असं आहे, असं माझं रुटीन आहे. चला तर मग कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचरणी प्रार्थना. चला, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला. नमस्कार.